श्रीराम समर्थ. दिसा माझी काही तरी ते लिहावे. समर्थ कल्याणांची निवड करतात ते आपलं ग्रंथ लेखन करण्यासाठी. कारण कल्याणांचं अक्षर अत्यंत सुंदर होतं. पण लेखनाचं काम कल्याण स्वामींना त्यांनी जेव्हा सोपवलं तेव्हा त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून समर्थांनी सांगितलं की तुझं अक्षर म्हणावं एवढं चांगलं नाही, त्याच्यासाठी आणखी सुधारायला पाहिजे. त्याबरोबर कल्याण स्वामी नम्रतेने म्हणाले की महाराज, मला एखादा कित्ता द्या म्हणजे मी ते अक्षर चांगले करीन. त्याबरोबर समर्थांनी आपल्या झोळीतनं एक पान काढून समर्थांना दिलं की उत्कृष्ट अक्षराचा नमुना कसा असायला पाहिजे यासाठी ते पान समर्थांनी जपून ठेवलं होतं. ते हस्ताक्षर पाहून कल्याण स्वामींना अत्यंत आनंद झाला. तो कित्ता पुन्हा पुन्हा गिरवून कल्याणाने आपलं अक्षर अगदी सुंदर केलं आणि कल्याणाचे हस्ताक्षर पाहून समर्थांना सुद्धा खूप संतोष वाटला. कारण समर्थ संप्रदायामध्ये लिखाणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण समर्थ म्हणतात की पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर. मग हे अक्षर कसं असावं त्याच्यासाठी लेखन क्रिया याच्यावरती लेखन निरूपण म्हणून एक पूर्ण समाज समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलेला आहे. मग त्यातल्या थोड्याशा अटी किंवा त्याचे नियम आपण आज बघूया की विद्यार्थ्यांनी अक्षर हे घोटून वाटोळं मोकळं आणि सरळ काढावं. अक्षरांच्या ओळी म्हणजे जणू काही मोत्यांची माळ आहे असं वाटलं पाहिजे. प्रत्येक अक्षर हे स्वच्छ असावं. 2 शब्दामध्ये सारखं अंतर असावं. कान्हा, मात्रा, रफार, वेलांट्या त्या अक्षरावरती व्यवस्थित काढलेल्या असाव्या. वहीवर लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या पानावर अक्षराचे जे वळण असेल तेच शेवटच्या पानापर्यंत असावं. वेगवेगळ्या वेळी लिहिलेलं असलं तरी सुद्धा लेखन हे सारखं आलं पाहिजे. ओळीला ओळ लागू नये, अक्षर लांबट असू नये, 2 ओळींमधलं अंतर हे सारखं असावं. अक्षरांवरती रेघा दिलेल्या असाव्यात. प्रत्येक पानावर प्रत्येक रेघेवरती ठराविक संख्याच लिहावी. नंतर आपण जे लिहिलंय त्यामध्ये दुसऱ्याला सुद्धा शोधूनही चूक सापडणार नाही असं आपलं लिखाण असावं. पानाच्या 4ही बाजूला समास असावे. म्हणजे ठेवून पानं खराब होतात, उलटवून खराब होतात. मग अक्षराला धक्का लागायला नको किंवा काही अक्षरं त्यातली जायला नको.